ध्येयपूर्ती सहज शिक्षण अभ्यासमालेमध्ये आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागे ज्या गोष्टी अभ्यासल्या समांतर रेषेच्या संदर्भामध्ये, इयत्ता 9वी गणित भाग 2 अंतर्गत आपण आज अभ्यासणार आहोत सराव संच 2.1. यात आपण एक उदाहरण प्रथमतः पाहणार आहोत की जे आपण बाबी अभ्यासलेल्या आहेत त्या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची आहेत त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत. महत्त्वाची एक बाब तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो की कृती पत्रिकेच्या माध्यमातून आता आपल्यासमोर प्रश्नपत्रिका असतात. म्हणजे त्याला प्रश्नपत्रिका आता म्हणताच येत नाही, त्याला आपण कृतीपत्रिकाच म्हणतो. महत्त्वाची बाब आपण पाठीमागे डिस्कस केली होती, त्याच्यावर आपण चर्चा केली होती. तुमच्या लक्षात असेल की कृतीपत्रिकेमध्ये गणिताच्या बाबतीत आपल्याला अनेक पद्धतीने जी गणितं सोडवता येतात, तिथे कृतीपत्रिकेमध्ये नेमकं समोरच्या व्यक्तीला किंवा त्या कृतीपत्रिकेमध्ये जी पायरी दिलेली त्या पायरीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे त्याचा विचार करून आपल्याला ती रिकामी जागा पूर्ण करावी लागते. म्हणजे पद्धती जर वेगळ्या जर असेल तर मी ज्या पद्धतीने एखादं उदाहरण तुम्हाला समजून सांगितलेले आहे त्याच्या वेगळ्या पद्धतीने माझे एखादा सहकारी ते उदाहरण तुम्हाला समजून सांगेल, किंवा तुमचा मित्र एखाद्या पद्धतीने जर ते उदाहरण सोडवू शकेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते उदाहरण सोडवू शकेल. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कृतीपत्रिकेचं वैशिष्ट्य काय आहे की तिथे जी गोष्ट अपेक्षित आहे तिथे तुम्हाला अथवा तुमच्या मित्राला ती एकाच पद्धतीने तिथे नमूद करावी लागते. मग मार्गदर्शकाच्या मध्ये मी असेल किंवा माझं सहकारी असेल ते मार्गदर्शन करताना तुम्हाला तिथे त्या कृतीपत्रिकेशी संबंधित त्या पॉईंटला त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांचा व्ह्यू हा तो एकच राहणार आहे. आणि म्हणून आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला आपला विचार तर समजलाच पाहिजे, मांडता आलाच पाहिजे, नाही असं नाही, पण अनेक विचारसुद्धा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे असू शकतात. ते विचारसुद्धा आपल्याला जाणून घेणं, समजून घेणं हे इथं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या इथं गोष्ट लक्षात आली असेल की नो कॉपी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल की विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं समजलं असेल की आपला अभ्यास आपल्याला करायला पाहिजे, आपल्याला अनेक गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या समजू शकतात आणि आपल्याला त्या जमू शकतात. आणि आपल्याला आपला विचार जो आहे तो विचार तर करताच येतो, त्याप्रमाणे आपल्याला चाहताच येतं, परंतु आपल्याला दुसऱ्यांच्या विचाराचा देखील आदर करून त्यांचेसुद्धा विचार जाणून आपल्याला त्याही पद्धतीने त्या गोष्टी आपल्याला समजून घेता येतात आणि त्या आपल्याला मांडता येतात. आणि म्हणून आपण पाहूया आता इथे थोडंसा हे जे उदाहरण आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं की रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही छेदिका आहे. तर आकृतीत दाखवलेल्या कोणांच्या मापावरनं पुढील कोणांची मापे काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला कोण ए आर टीचं माप काढायचं आहे, दुसरं तुम्हाला कोण सी टी क्यूचं माप काढायचं आहे, तिसरं तुम्हाला कोण डी टी क्यूचं माप काढायचं आहे आणि चौथं तुम्हाला कोण बी आर बीचं माप काढायचं आहे. तेथे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतोय याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप जर बदललं तर तुम्हाला त्याच्यावर नक्कीच विचार करावा लागणार आहे. आपण याबद्दल उदाहरण समजून घेताना लक्षात घेऊया की इथे पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला पहिलं कोण ए आर टी माहीत करायचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की इथे कोण ए आर टी मला माहीत करायचं आहे म्हणून मी इथे लक्षात काय घेतलं की हा जो कोण ए आर टी जो आहे कोण हा ए आर टी म्हणजे कुठे तयार झालेलं आहे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे. हा कोण ए आर टी 3 अक्षरामध्ये ज्या वेळेला एखाद्या कोणाचं नाव दिलं जातं त्यावेळेला लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्हाला अशा पद्धतीने एकाच ठिकाणी आणि कोण ज्या वेळेला होतात त्यावेळेला 3 अक्षरातच कोणाचं नाव अत्यंत आवश्यक ठरतं, ते आपल्याला समजलं पाहिजे. मग आपण इथं पाहिलं की हा कोण ए आर टी मला गुणधर्म एक माहिती आहे कोणता तुम्हाला लक्षात येतो का पहा. हा कोण ए आर टी आणि हा कोण बी आर टी या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. लक्षात आलं तुमच्या. कारण आपण इथे जर बघितलं तर लक्षात घ्या की हे जे आहे ते रेषेजोडील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आणि म्हणून इथे आपण नमूद करायला काय हरकत नाही पुढे रेषेजोडील कोण, आणि म्हणून आपण तिथे 180 इथं या दोन कोणांच्या मापांची बेरीज इथं लिहिलेली आहे. माझ्याकडनं इथे नमूद करायचं राहून गेलेलं आहे, तुम्ही ते नक्कीच नमूद करा. एक छोटीशी बाब तुमच्या इथं आता लक्षात आली असेल की हा जो बी आर टी कोण तो त्याचं माप 105 अंश इथे दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या समीकरणामध्ये बी आर टीच्या ऐवजी इथे 105 लिहिलं म्हणजे दुसऱ्या पायरीमध्ये आपल्या लक्षात येतं की कोण ए आर टी अधिक 105 बरोबर 180.
म्हणजे आपण हे समीकरण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल की कोण ए आर टीचं माप जे येते ते 180 मधून 105 वजा जर झाले तर आपल्याला हा जो कोण ए आर टी जो येतो तो 75 अंशाचा मिळेल. म्हणजेच इथे आपण रेषीय जुळतील कोणांचा गुणधर्म वापरून आपल्याला इथे हा जो कोण ए आर टी जो आहे तो मिळवता आला, ज्याचं माप इथे 75 अंश आहे. आता महत्त्वाची बाब लक्षात घ्या मित्रांनो की सर्वसामान्य विद्यार्थी काय करतात की मुळामध्येच आता एक बाब लक्षात घ्या बरं का, गणित हा आपल्याला आयुष्याशी संलग्न विषय. दुर्लक्ष करून काय होतं, नावड निर्माण होते आणि नावड निर्माण झाली का आपल्याला किती इंटरेस्ट राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी सहज आणि सोप्या असल्या तरी समजून घ्यायला जरा अवजड जातात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की त्याचं महत्त्व लक्षात घ्या. सहज आणि सोप्या बाबी असतात, थोडासा प्रयत्न करा समजून घेण्याचा. एकदा का जर तुम्हाला त्या विषयाची आवड निर्माण जर झाली ना तर आपल्याला लक्षात घ्या की त्याच्यामध्ये खूप काही फायदा होतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगेन. बीज बोए बबुलके तो आम कासे खाओगे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल, साहेब व्हायचं असेल तर तुम्हाला थोडंसं डीप स्टडी हा करावाच लागतो. सगळे विषय तुम्हाला समजूनच घ्यावे लागतात आणि मग तुम्ही त्याप्रमाणे तुमची जी काही शैक्षणिक पात्रता असणार आहे, तुमच्यामध्ये जे काही एकंदरीत विचार करण्याची क्षमता असणार आहे, तुमच्या ॲबिलिटीज, तुमच्या क्षमता तुम्ही जेवढ्या विस्तृत स्वरूपामध्ये प्रगत कराल, विकसित कराल, तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अधिकारी होण्याची संधी राहते. आणि जर का तुम्ही जर या तुमच्या विकासाच्या बाबींच्या बाबतीमध्ये तुम्हीच त्याला मर्यादा घालायला जर लागल्या तर प्रश्न पडतोच आला, बीज बोई बबुलके. म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी ज्ञानधारणा जर नसेल तर तुम्हाला कुठेतरी साध्या एखाद्या नोकरीवर किंवा म्हणजे आपण पाहतो की साधी नोकरी जर असेल तर नक्कीच आहे की आपल्याला तेवढी मानमर्यादाही राहत नाही किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला तेवढं म्हणजे अधिकारी स्वरूपाच्या जागासुद्धा उपलब्ध होत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्तापासून थोडंसं कष्ट, श्रेय हे आपल्याला नक्कीच पुढे उपयुक्त ठरतील. म्हणून या गोष्टी जाणून घ्या, समजून घ्या आणि तेवढी आकलन क्षमता आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये असते. आवडीनिवडीचा प्रश्न असतो, तो आवडीनिवडीचा प्रश्न जे येतं त्या नावडीच्या गोष्टी आवडीच्या कशा करायच्या त्या आपल्याला तेवढीच जी काही कौशल्य ती लक्षातच घ्यायला लागणार आहे. आणि आपल्या ज्या कोविड-19मध्ये आपल्याला त्या गोष्टी भरपूर प्रमाणात शिकायला लागल्यात की काही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नावडीच्या होत्या त्या आपल्याला त्या आवडीच्या कराव्या लागल्यात. आज आपल्याला रविवार माझ्या आवडीचा असं आपण म्हणायचो, पण प्रत्येक दिवस आपल्याला रविवार वाटायला लागला तो आपल्याला आता इकडे नावडीचा वाटत असेल. आणि म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ज्या संकल्पना आहेत ना त्या संकल्पना आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊया. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ए आर टीचं माप जे येतं ते 75 आपल्याला कसं मिळालं. आता ए आर टीचं माप तुम्हाला इथे 75 जर मिळालं तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हा CTQ विचारलेला आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या पटकन लक्षात येईल की हा कोण ए आर टी आणि कोण हा CTQ. मी तर डायरेक्ट लिहिलेलं बाकी म्हणून कोण CTQचं माप बरोबर 75 अंश. कारण तुमच्या लक्षात इथं आलं की तुम्ही पाठीमागं अभ्यासलं आहे, आपण या वर्षीसुद्धा पाठीमागच्या अभ्यासमालेमध्ये अभ्यासलं की हे जे संगत कोण आहे AB समांतर, इथे तुम्हाला CD म्हटलेले म्हणजे समांतर रेषा जर असेल तर संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात. आणि म्हणून इथे CTQचं माप हे देखील 75 असणार आहे कारण ARTचं माप हे 75 आहे. म्हणजे अशा पद्धतीने कोण ART बरोबर 75 असेल तर आपल्याला इथं कोण CTQ देखील 75 म्हणता येतो. आणि इथे आपण इथं रिझन लिहिलं आहे त्याचं कोण ARTचं संगत कोण आहे. आता इथे तुम्हाला मी हेच सांगितलं की इथे कोण ARTचा संगत कोण, इथे रिकामी जागा आपल्याला जर दिली तर इथं याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे इथे जर रिकामी जागा जर दिली तर लक्षात घ्या. म्हणजे मी काय लिहिलं कोण ARTचा संगत कोण, पण एखादा विद्यार्थी काय म्हणेल कोण BRTचा रेषे जोडतील कोण. आता इथे CTQचं माप त्याला हवं आहे, CTQचं माप त्याला हवं आहे म्हटल्यानंतर तो आता या पद्धतीने अशा पद्धतीने तो इथे जर गेला म्हणजे याच्या रेषे जोडतील कोणाचा हा संगत कोण आहे असं जरी त्याने प्रतिपादन केलं किंवा तिथं त्याने हा 105 म्हणून हा 105 आणि म्हणून हा 75 असं जरी त्याने प्रतिपादन केलं किंवा त्या पद्धतीने जर समजा त्याचं लेखन जर झालं तर ते सुद्धा योग्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वेगळ्या प्रकारे वेगळ्या मार्गाने तुम्हाला इथं स्टेपिंग दिलं जाऊ शकतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते विचारात घेऊन त्याची उत्तरं तुम्हाला तिथं नमूद करावी लागतात. हे एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तिसरा जो तुम्हाला इथं कोण DTQ म्हटलेला आहे ते इथे मी डायरेक्टली म्हटले ते पहा की हा DTQ जो येतो हा DTQ हा 105 मी इथे लिहील. म्हणजे इथे परत इथे कोण CTQचा रेषी जोडतील कोण, मी इथे काय म्हटले लक्षात घ्या. परत इथे मजेशीर गोष्ट
म्हणजे आता इथं मी CTQचा रेषे जुळतील कोण असं म्हटलेलं आहे, पण मला सांगा की मी समजा इथे ही रिकामी जागा सोडली आणि तुम्हाला सांगितलं की मला इथं ह्या रिझनशिवाय वेगळे रिझन द्यायचं आहे, देता येईल का? बघा तुमच्या लक्षात येईल, पटकन देता येतं. म्हणजे इथं CTQचा रेषे जुळतील कोण म्हणण्याच्या ऐवजी मी कोण BRTचा कोणता कोण म्हणू शकेल? बघा बरं, कोण BRTचा संगत कोण तिथं म्हणता येईल का मला? म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं विचार करा जरा थोडंसं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथं या गोष्टींच्या बाबतीमध्ये काही गोष्टी लक्षात घेता येतील. म्हणजेच आपण ज्याला ओपन एंडिंग क्वेश्चन्स असं म्हणतो, अशा पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं आपल्याला तो ओपन एंडिंगमध्ये नेता येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याची उत्तरं अशी अनेक असू शकतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आकलन खूप गरजेचं आहे आणि आम्ही हे टाळायला शिकलं पाहिजे. आता कृतीपत्रिकेच्या पाठीमागचा हेतूच तो आहे की बी नॉट कॉपी. आपण समजून घेऊ शकलो तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. कृतीपत्रिकेमध्ये अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून टॅलेंट विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्यांचा विचार प्रक्रियेचा विचार केलेला आहे आणि त्यानुरूप ते कृतीपत्रिका ह्या तयार होत असतात. आव्हानात्मक प्रश्न ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये आहेत त्याप्रमाणे सर्वसाधारण सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना पासिंग पर्यंत नेणारे प्रश्न त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून आपल्याला याचं आकलन अत्यंत गरजेचं आहे. आता चौथ्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात येईल की कोण PRB तुम्हाला विचारलेला, कोण PRB म्हणजे हा कोण PRB. आता इथं तुम्हाला परत लक्षात येईल की इथं याचं माप जे येतं ते 75 आपल्याला इथं लिहिलं गेलेलं दिसतंय. म्हणजे इथं परत लक्षात येईल की इथं हा जो येतो कोण BRTचा रेषे जुळतील कोण असं म्हटलेलं आहे. परत इथे लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे रिझन्स आहे ते रिझन्स वेगवेगळे देता येतील आणि PRBचं माप 75 ठरवताना तुम्हाला आणखीनही वेगळ्या क्लुप्त्या वापरता येतील, आणखीनही वेगळ्या बाबी तुम्हाला तिथं मांडता येतील. इथे तुम्ही बघितलं मगाशी ART हा तुम्हाला 75 मिळालेला आहे. म्हणजे ART 75 मिळालेला आहे म्हणजे कोण PRBचं माप कोण ARTचा हा विरुद्ध कोण आहे. आणि म्हणून तुम्हाला इथं लक्षात येईल की इथं याचं उत्तर लिहिताना तुम्हाला कोण BRTचा रेषे जुळतील कोण म्हणण्याच्या ऐवजी कोण ARTचा तो विरुद्ध कोण असं देखील म्हणता येईल. हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण सराव संचाचा मध्ये या गोष्टींचा विचार करताना असं त्याच्यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर आपण विविध पद्धतीने लिहू शकतो. एका गावाला जायचं असेल तर मी विविध मार्गाने त्या गावाला पोहोचू शकतो, हे आपल्या लक्षात येतं. विविध मार्गाने पोचू शकतो, विविध साधनाने पोचू शकतो. ह्या अनेक गोष्टी आपल्याला सहज पद्धतीने व्यवहारातल्या जसं लक्षात येतात तसं हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आपण आणखीन एक उदाहरण याच्यामध्ये लक्षात घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला आकृतीत असं म्हटलेलं आहे की रेषा P समांतर रेषा Q आणि रेषा L व रेषा M या त्यांच्या छेदिका आहेत. काही कोणांची मापे दाखवलेली आहेत. यावरून कोण A, कोण B, कोण C आणि कोण D यांची मापे काढा. आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोणत्या रेषा समांतर आहेत आणि कोणत्या छेदिका आहेत. म्हणजे आपली गफलत होणार नाही. आणि गुणधर्म आपण लक्षात ठेवलेले आहेतच, ज्यावेळी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सहज लक्षात येतील. आता इथं पहा की तुम्हाला कोण आहे आणि हा 110 अंश मापाचा कोण इथे तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे इथं पहिला गुणधर्म इथे मी लिहिलेला आहे की या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहेत, कारण ते रेषे जुळतील कोणांचा गुणधर्म आहे. आणि याला अनुसरून आपण हे सोडवलं तर कोण Aचं माप 180 म्हणून 110 गेलं तर आपल्याला कोण Aचं माप 70 अंश मिळतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज पद्धतीने इथे मिळवलेले. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गणितामध्ये केवळ उत्तराला गुण नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एक सवय लागलेली असते की मी केवळ उत्तर लिहिलं म्हणजे मला त्या प्रश्नाचे गुण मिळाले. नाही. मला एक सांगा की आपल्याला जर खोबरं खायचं असेल तर नारळ फोडलाच पाहिजे. नारळ न फोडता आपण खोबरं खाऊ शकत नाही. आणि म्हणून एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्या वेळेला मिळवायचं असतं त्यावेळेला आपल्याला त्या पायरीने त्या प्रश्नाचं उत्तर कसं येतं हे समजलंच पाहिजे. नाहीतर मग डायरेक्टली उत्तर आपण लिहिलं, मी मान्य करतो आपल्यामध्ये नंतर एवढी कौशल्य प्राप्त होतात की आपण त्या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर सांगू शकतो. पण कृतीपत्रिकेमध्ये स्टेपिंगला खूप महत्त्व आहे, पायऱ्यांना खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही कृतीपत्रिकेमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला स्टेप्सनुसार ते लिहित यावं लागतं. नाहीतर तुम्ही त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तिथे तुम्ही वेगळी मेथड जर वापरली तर तुमच्या गुणांवर तिथे परिणाम होऊ शकतो. म्हणजेच डायरेक्टली उत्तर तिथे अपेक्षित नाही आहे. तुम्हाला ज्या पायऱ्या दिलेल्या त्या पायऱ्यांना अनुसरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं त्या ओघाने तुम्हाला लिहावी लागतात. ते हे एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर याप्रमाणे आपण इथं स्टेप्सनुसार Aची किंमत कोण Aचं माप बरोबर 70 अंश इथं लिहिणार आहोत. आता इथे तुम्हाला Bचं माप विचारलेलं आहे. परत पहा मित्रांनो, मी इथं ज्या पद्धतीने उत्तरं मांडलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही उत्तरं मांडावीत अशी माझी स्वतःची अपेक्षा नाही आहे.
वेगळ्या पद्धती तुम्ही त्या पाहिल्या पाहिजेत. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जायला हरकत नाही, पण आणखीन समजा तुम्ही वेगळ्या पद्धतीने जाऊ शकत असाल तर त्याही पद्धती लक्षात घ्या, हीही पद्धती लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला नक्कीच आकलन चांगल्या पद्धतीने होतं, उपयोजन चांगल्या पद्धतीने करता येतं. कौशल्यातले प्रश्न जे असतात तर ते आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवता येतात आणि ज्यायोगे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स गणितामध्ये मिळवायला सोपं जातं. आता इथे पहा की कोण बीचं माप बरोबर 70 मी डायरेक्टली लिहिलेले आहे आणि इथे म्हटलेले की कोण एचा बाह्य व्युत्क्रम कोण आहे हे आपल्याला माहिती आहे की समांतर रेषांना छेदिकेने जर छेदलं जर असेल तर व्युत्क्रम कोणांच्या जे जोड्या असतात त्या एकरूप असतात. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्या गुणधर्माच्या माध्यमातून मी डायरेक्टली याचं उत्तर कोण बीचं माप बरोबर 70 लिहू शकलेलो आहे. याचं प्रमाणे कोण सीचं माप जे आहे तर ते इथं 115 असं मी म्हटलेलं आहे. आता इथे परत लक्षात घ्या की हा 115चा हा संगत कोण आहे, नीट लक्षात घ्या. या दोन रेषा समांतर आहेत, ही छेदिका आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तरं लिहिताना या गोष्टी लक्षात घ्या. कोण डीचं माप जे तर ते कोण डीचं माप 65 लिहिले आहेत. आता इथं हा 115चा इथे रेषी जुळतील कोण असं त्याला रिझन दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला माझं सांगणं हेच आहे की हे मी माझ्या विचाराने लिहिलं. तुम्ही कदाचित तुमच्या विचाराने उत्तरं बदलणार नाहीत, उत्तर हीच असणार आहे. कोण डीचं माप 65च मिळेल, कोण सीचं माप 115च मिळेल, कोण बीचं माप 70च मिळेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्गाने जर गेलात ना, समजा मला तुमच्या गावी पोचायचे, मी कोणत्याही मार्गाने जर आलो तर तुमच्या गावातच पोचणार आहे. म्हणजे मार्ग भले अनेक असो, परंतु टार्गेट जे आहे म्हणजे तुमच्या गावात पोचणे ते आपण तुमच्या गावातच पोचणार आहोत. नाहीतर मग तुमच्या गावाच्या ऐवजी दुसऱ्या गावाला पोचलो तर टार्गेट म्हणजे हेतू साध्य नाही झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्याला या उदाहरणांच्या सरावातून ह्या गोष्टी लक्षात येतील. फक्त मला पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच सांगायचं आहे की या गोष्टी समजून घ्या, ओरबाडू नका, उतरून काढू नका. नाहीतर होमवर्क सांगितला, स्वाध्याय सांगितला का आपण एक काम करतो की मित्राची वही समोर ठेवतो आणि धडाधड धडाधड सगळं उतरून काढतो. आई बाबासुद्धा म्हणतात की माझा मुलगा सर खूप अभ्यास करतो, तो रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत लिहित असतो. पण तुम्ही काय लिहित असता ते पहा. नवनीत पुढे ठेवून लिहिणं पहा, तुम्हाला पटत असेल तर माझं काही म्हणणं नाही. किंवा त्याच्यानंतर मित्राची वही समोर ठेवून ते ओरबाडून उतरून काढणं बघा योग्य आहे का. एक विनोदाने मी नेहमीच म्हणत असतो की जर तुम्हाला भूक जर लागली ना तर तुम्ही स्वतः जेवलं पाहिजे. तुमचा मित्र जर जेवला तर तुम्हाला ढेकर येणार नाही. जसं भुकेचं आहे, अन्नाचं आहे, खाण्याचं आहे, तसंच मित्रांनो अभ्यासाचं ठेवा. आपला अभ्यास आपणच करा. नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू काही होईना परंतु प्रगती चांगल्या पद्धतीने करता येईल. स्लो अँड स्टडी आर विन दी रेस. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अभ्यासात सातत्य ठेवा, चांगल्या पद्धती लक्षात घ्या. इथे तुम्हाला काही सरावाचे प्रश्न दिलेले आहेत, हे सरावाचे प्रश्न सोडवा. सरावाचे प्रश्न सोडवताना काही शंका असतील, काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये शेअर करू शकता. पण पहिल्यांदा चुका म्हणजे चुका म्हणजे येत असून चुकू नका. म्हणजे येत नसेल तर चूक झाली तर टेन्शन घेऊ नका. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की चुकणं हे शिक्षणाची एक पायरी आहे आणि चुकतो तो खरंच शिकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, स्वतः चुका. आता दुसऱ्याचं चुकलेलं ते ओरबाडलं आणि मग सर त्याचं चुकलं म्हणून माझं चुकलं असं आपण सांगतो. पण आपण हे नाही सांगत की सर मी त्याचं पाऊल लिहिलं, हे चुकीचं आहे. तर असं लक्षात घ्या की आवर मेंटॅलिटी जी आहे ना ती आपण ती बदलूया, जरा थोडीशी प्रयत्न करूया. प्रयत्नाने आपल्याला निश्चित लक्षात घ्या की एकदा तुमचं जडत्व नष्ट जर झालं ना, म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही गती जर घेतली ना तर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकता. कॉन्फिडन्स ठेवा. प्रत्येकजण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आपल्याला फक्त थोडंसं त्याच्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे. उदाहरणे पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा. काही शंका असतील तर माझ्याशी शेअर करा. मित्रांच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून किंवा एकत्रित बसून या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. यात काही परत एकदा मी सांगतो की वेगळ्या पद्धती ज्या आहेत तर त्या हाताळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. एकमेकांशी शेअर करा, समजून घ्या. आपण नक्की या गोष्टी सोडू शकणार आहोत. हे सराव प्रश्न सोडून तुम्ही माझ्याशी शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्हॉट्सअपला तुम्ही जर या गोष्टी मला जर शेअर केल्या किंवा आपल्या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपण या गोष्टी जर माझ्यापर्यंत दिल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर भेटूया आपण पुढच्या अभ्यासमालेमध्ये पुढला विषय घेऊन. एक आत्मविश्वासाने, एक चांगला असा आत्मविश्वास घेऊन गणितावर करू आपण मात. नक्कीच आपण यशस्वी होणार आहोत. कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कोणत्या गोष्टीचा ताण घेऊ नका. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की स्वयं अध्ययनाची मिळालेली जी संधी आहे
ही आपण चांगल्या पद्धतीने उपयोगात आणूया आणि आपण आपल्या विषयावर प्रभुत्व मिळवूया. आपल्याला गणित विषय चांगल्या पद्धतीने समजून शिकायचा आहे आणि तो आपण समजून शिकूया. ऑल दी बेस्ट. भेटूया पुढच्या अभ्यासक्रमामध्ये पुढला विषय घेऊन. सी यू.